नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 23 जुलै। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार। आपण दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा एक अपडेट घेऊन आलेलो आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक, त्र्यंबक तसेच इगतपुरी, नाशिक, ओझर, नागापूर तसेच देवळली या ठिकाणी वातावरण हे सकाळचं म्हणजे दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यासुद्धा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। निफाड, मनमाड, वणी, सापुतारा, सटाणा, अहवा तसेच साक्री, सटाणा, मालेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर मालेगाव या ठिकाणी आपल्याला कोरडे हवामान अंदाजाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई साईड बघितली तर मुंबई, वापी तसेच डहाणू, पालघर, वाडा, वसई, विरार, उल्हासनगर, शहापूर तसेच ठाणे, नवी मुंबई, पेण, नेरळ, खोपोली, अलिबाग, रोहा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर पुणे साईड बघितलं तर पुणे, लवासा तसेच लोणंद, फलटण, बारामती, सासवड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर लवासा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड तसेच गुहागर, चिपळूण, मगजान, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी जर बघितलं तर दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर कराड, इस्लामापूर, सांगली, तासगाव, कुची, विटा, मायानी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या दुपारच्या सुमारास येत आहे। सातारा, वाई या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यासुद्धा अंदाज आपल्या येत आहे। मात्र पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कुरोडवाडी तसेच परांडा, बार्शी, वैराग, सांगोले, माहोळ या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे, कोणताही पाऊस पडणार नाही। माहोळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दुपारच्या सुमारास दिसू शकते। तुळजापूर, उस्मानाबाद, वैराग, बार्शी, परांडा, करमाळा, कर्जत, कलाम, काईज, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, राळेगाव, खाडा तसेच जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तसेच राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, अंबड, श्रीरामपूर, गंगापूर, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर गंगापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। कोपरगाव, येवला, तलवड, मनमाड, निफाड, सिन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा दुपार सुमारास बघायला भेटू शकतात। कन्नड, चाळीसगाव, सिल्लोड, मोहरा, चिखली, अजंठा, बुलढाणा, पोचारा तसेच धुळे, परोळा, एरंडल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं दुपारचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर जळगाव, जामोड तसेच रायवर, बुऱ्हाणपूर, भुसावळ, जळगाव, भुसावळ, जामनेर, मलकापूर तसेच मोटोला, खामगाव, अकोला तसेच अमरावती, यवतमाळ, कर्जत, अकोट, अरवी या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो। तसेच नागपूर, घोटी, उमरेड, भंडारा तसेच गोंदिया या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस आपल्याला दुपार सुमारास पडताना दिसणार आहे। वर्धा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। तसेच वाणी, चंद्रपूर तसेच अकोला, यवतमाळ या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो। तसेच आसिफाबाद, आदिलाबाद, निर्मल, नांदेड, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। लातूर, पेठ, बार्शी, जामखेड, काईज, परळी, नांदेड, परभणी, माजलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे। सोलापूर, लेंडीज, अफजलपूर, कलबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे। थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। आपण जर 6च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो ते तुम्ही बघू शकता की सोलापूर, कोल्हापूर, विजयपूर, सातारा तसेच सांगली, अकलूज, लातूर, बिदर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो। गोकाक, हुबल्ली, कोपल, कर्नूल, रायचूर तसेच पणजी, रत्नागिरी, दापोली, कोकण किनारपट्टी, सातारा तसेच मुंबई या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो। संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगर, पैठण तसेच श्रीरामपूर, वैजापूर तसेच जालना, अंबड, सिल्लोड, चिखली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। यवतमाळ, आदिलाबाद, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास पडताना दिसणार आहे मित्रांनो, असा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे। खामगाव, अकोला, अमरावती, अचलापूर, अकोट, अरवी तसेच नागपूर, उमरेड तसेच भंडारा, कुटी, वरुड, बेटूल, बुऱ्हाणपूर, खंडवा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो।
तसेच तुम्ही जर बघितलं तर सिल्लोड, चिखली, चाळीसगाव, परोळा, जळगाव, धुळे, मालेगाव तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर मनमाड, चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर नाशिक या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. तसेच जुन्नर, घारगाव, संगमनेर, श्रीरामपूर, सिन्नर, कोपरगाव, निफाड, येवला, वैजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो किंवा पावसाच्या सरी हलक्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी पडू शकतात. वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो. आपण संध्याकाळचं 9च्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो आहे 9-10च्या किंवा 11-12च्या सुमारास बघितलं तर वातावरणात कोणता बदल होतं बघणार आहे आपण. तर तुम्ही नाशिक या ठिकाणी बघितलं तर वातावरण ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर इगतपुरी, जुन्नर तसेच त्र्यंबक, मालेगाव, मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्या हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडणे दाट अंदाज येत आहे मित्रांनो. अहिल्यानगर भागात अलकुटी, शिरूर, राळेगाव, राहू, चाकण, पुणे तसंच खोपोली, लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे. मात्र सासवड, बारामती, पलटण, लोणंद या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला संध्याकाळ सुमारास येत आहे मित्रांनो. तसेच दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, मगजान, पठाण, रत्नागिरी या ठिकाणी मात्र पाऊस हा जोरदार असणार आहे, जोरात असणार आहे, मुसळधार असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली रात्रीचे उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एकदा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.